आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जो आहे तो सर्वसामान्यांपर्यंत येऊन ठेपलेला आहे। सिलेंडरसाठी जर आपण पाहिलं तर मोठी पायपीट नागरिकांना करावी लागते, वेळेवर सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे अनेकांना इलेक्ट्रिक शेगडीचा आधार घ्यावा लागतो। दुसरीकडे या युद्धाचा परिणाम आणि सिलेंडर न मिळण्याचा परिणाम आता देवदेवतांच्या संस्थांवर देखील झालेला आहे। अमरावतीच्या श्री एकवीर माता संस्थांमध्ये जर आपण पाहिलं तर अन्नक्षेत्र आहे आणि या अन्नक्षेत्राच्या माध्यमातून दररोज हजारो भाविकांना जे आहे ते महाप्रसाद दिला जातो आणि या महाप्रसादामध्ये जर आपण पाहिलं तर वरण भात भाजी पोळी सोबतच एक गोड पदार्थ देखील दिला जातो, परंतु सिलेंडर जे आहे ते वेळेवर मिळत नाही, याचा परिणाम जो आहे तो अन्नक्षेत्रावर झालेला आहे। दुसरीकडे एकवीरा माता संस्थांच्या वतीनं महाप्रसाद जो आहे तो पूर्णपणे बंद केला नसला तरी मात्र पदार्थांमध्ये जी आहे ती कपात या ठिकाणी केली जात आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी क्षेत्राच्या सध्या स्वयंपाकगृहामध्ये मी आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जेवण बनवण्याचं काम सुरू आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी ताटं वगैरे सर्व लावलेले आहेत। समजा 12:30 वाजता जे आहे ते जेवण 11:30 12:30 वाजता जेवण भाविकांना दिलं जातं। दुसरीकडे मात्र पदार्थांमध्ये जी आहे ती कपात केल्याचं समोर आलं आपल्या ठिकाणी। या ठिकाणी व्यवस्थापक आहे अन्न क्षेत्राचे, काय सांगाल, काय परिणाम झालेला आहे जसं की सिलेंडर आता मिळत नाही? सिलेंडरचा परिणाम झालेलाच आहे, कारण आता हा सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे आपण मेनूमध्ये कपात केली। जे पदार्थ आपण पहिले जास्त देत होतो ते आता कमी करण्यात आले आहे। पूर्वी कसं की चपाती, भात, वरण, भाजी, एक स्वीट आणि कढी देत होतो, परंतु आता या सिलेंडरच्या अभावामुळे आम्ही याच्यामध्ये कपात केली आहे आणि फक्त 3च मेनू दिले आहे। त्याच्यामध्ये खिचडी आहे, पिठलं आहे आणि एक स्वीट आहे, शिरा। या प्रकारचं आम्ही इथे आता नियोजन करण्यात केलेलं आहे। पूर्वी जेव्हा तुम्ही सर्व पदार्थ देत होते जसे की भात असेल, पोळी, वरण, चपाती, कढी आणि स्वीट, त्याला दिवसाला किती सिलेंडर लागायचे आणि आता किती लागते ज्या पद्धतीने तुम्ही कपात केली पदार्थांमध्ये? त्याला साधारण 3 सिलेंडर लागत होते रोज। पोळ्या वगैरेला जास्त लागत होते आणि आता आम्ही अर्ध्या किंवा एका सिलेंडरमध्ये करतो आहे। अर्ध्या सिलेंडरमध्ये होऊन जाते आमचा आज, आणि काही जर राहिलं तर आम्ही आमच्या चुलीवर करत आहे। किती दिवस पुरेल एवढा साठा सध्या सिलेंडरचा तुमच्याकडे आहे? जर सिलेंडर संपलं तर मग अशा वेळी काय पर्यायी व्यवस्था एकवीरा संस्थांकडे असणार? जर साठा संपलाच, आता 4 दिवसाचा साठा आमच्याकडे आहे सध्या, म्हणजे 4च सिलेंडर शिल्लक आहे आमच्याकडे। पण जर समजा तोही संपला तर मग आम्ही चुलीवर करण्याचा पर्याय आहे। अन्नक्षेत्र सुरू राहणार? हो, अन्नक्षेत्र सुरू राहणार। नक्कीच आपण बघू शकतो एकवीरा माता संस्थांमध्ये दररोज हजारो भाविक जे आहेत ते महाप्रसाद घेण्यासाठी येत असतात, परंतु सिलेंडरचा तुटवड्याचा फटका जो आहे तो या ठिकाणी बसलेला आहे। संस्थांनी जे आहे तशा कठीण परिस्थितीमध्ये अन्नक्षेत्र मात्र सुरू ठेवलं आहे, परंतु पदार्थांमध्ये जी आहे ती कपात केलेली आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।